जग अशाच घर्षणातून निर्माण झालेलं आहे. माणसाच्या आयुष्यात हेच घडतं. एकमेकाचे विचार पटत नाहीत, इच्छा आकांक्षा जुळत नाही, स्वार्थ जुळत नाहीत. मग घर्षण होतं, संघर्ष होतो, ठिणगी पेटते आणि ही अशी आग लागते. घर्षण होत राहणार, ठिणगी पेटत राहणार, त्यातून आग लागणार. आता त्या आगीतून घर पेटवायचं की चूल पेटवायची हे तुम्ही ठरवायचं. धूर बाधक आहे पण तो निर्माण होणारच. वाईट माणसं या धुराप्रमाणे असतात आणि जेव्हा जेव्हा त्यांची संख्या वाढते तेव्हा थोर वाढला की गुदमरायला होतं ना, त्याचप्रमाणे वाईट माणसं वाढली आणि जर ती नात्यातली असली तर त्रास होतोच. मनुष्याच्या आयुष्यात एक गुदमरल्यासारखं होतं, जसं आता तुला होतंय. पण अशा वेळेस काय करायचं स्वामी? सुरुवात कुठून झाली होती? खिडकी पडण्यापासून. आणि तिकडे हे घे. आता खास आहे दगड. स्वामी, मी दगडावर दगड घासते पण ठिणगी निर्माणच होत नाहीये. नेमकं हेच करायचं, घर्षण टाळायचं. समोरचा किती वाईट वागला तरी तुम्ही तुमचा चांगुलपणा सोडायचा नाही. तुम्ही त्याच्याहून दुप्पट वाईट वागायला जायचं नाही आणि माणसं नेमकी इथेच चुकतात. वाईट वागण्याचा हिशोब आम्ही ठेवतोय आणि करतोय, त्याची काळजी तू करू नकोस. चांगले कर्म करत राहा. न्यायाकरता संघर्ष कधी कधी करावाच लागतो. स्वामी, तुम्ही आता मला जे काही सांगितलंय ते मला सगळं समजलं. मी आता माझा चांगुलपणा सोडणार नाही. मी आता माझ्या न्यायासाठी, माझ्या स्वप्नांसाठी संघर्ष करत राहील. अजिबात खचणार नाही. असू दे, ठेव तुझ्याकडे. तुला यांची गरज भासेल. स्वामी, मी तुम्हाला काल एक प्रश्न विचारला होता की एवढ्या मोठ्या दगडावर तुम्ही काय करताय? काही महत्वाचं आहे का? सांगा ना, काय करताय ते. स्वामी, 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 न्याय करा. माझ्यावरचा छळ वाढलाय. काल सांगून गेले तरी काहीच फरक पडला नाही. आज तर अधिक क्रूर झालेत ते. माझा दोष तरी काय? तुम्ही न्याय करणारे दयाळू आहात असे सगळे म्हणतात. मग माझ्याच बाबतीत दया का नाही दाखवली तुम्ही? मला तर विश्वास होता मी तक्रार केल्यावर तुम्ही माझ्या नवऱ्याला सुबुद्धी द्याल, पण उलट झालं. अजून मला मार पडला. हा कसला नाही स्वामी तुमचा? तुझा नवरा तुला 2 वेळा जेवायला देतो का? हो, पण त्यानं दिलेल्या 2 घासासाठी मी किती सहन करू? मारहाण तर रोजच करतोय. तुझा नवरा तुला घरात राहू देतो का? हो, पण त्याचं काय स्वामी? घरात राहू दिलं म्हणून छळ सहन करत राहायचं का मी? ठीक आहे. बुवा असं कसं म्हणू शकतो? मग ठीक आहे. हा कसला नाही स्वामी? माझं दुःख, माझ्या वेदना तुम्हाला दिसत नाहीत का? माझं काही चुकलंय का? स्वामी, मी कधी कुणाचं वाईट केलं नाही. मग माझ्या सोबत इतकं वाईट का घडतंय? हे पाणी पी.
हे घे पुसून टाके. स्वामी, या दगडावर कोरलेला शब्द कर्म आहे. हेच पुसून दाखव. स्वामी, हे पुसत नाहीये. अगं प्रयत्न तर कर. हा शब्द कधीच पुसला जाणार नाही. शेकडो वर्ष असाच राहील. अगं मनुष्यानं केलेले कर्म अशीच असतात. अगं मृत्यूनंतर शरीर सुटतं, पण कर्म मनावर अशी कोरली जातात जी पुढच्या जन्मी वाट्याला येतात, भोगावी लागतात. या जन्मी जो तुझा नवरा आहे तो गेल्या जन्मी तुझा सावत्र मुलगा होता. तू त्याची सावत्र आई होतीस. तू त्याला छळ केलास, त्याला जेवायला दिलं नाहीस, घराबाहेर काढलंस आणि तीच कर्म फिरून पुन्हा तुझ्या वाट्याला आली आहे. या जन्मी तू भक्ती करतेस, पूजा करतेस, म्हणून आमची कृपा दृष्टी होतीये. 2 वेळचं जेवायला मिळतंय, राहायला घर मिळतंय. वीणा, 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 काय झालं बाबा, तुम्ही एवढे का घाबरलात? लता कुठे दिसत नाहीये. मी आत नामस्मरण करत बसलो होतो. डोळे उघडले, बराच वेळ कुठे दिसत नव्हती. मला वाटलं स्वामींसाठी फुलं आणायला गेली असेल, पण कुठे दिसत नाहीये. आई, मला सुद्धा बाहेर कुठे दिसली नाही. मी आत्ताच रस्त्याने आले. लता अशी न सांगता कधीच कुठे जात नाही. कालपासून आई फारच तुटलेली. आपलं घर, आपली आयुष्यभराची स्वप्न पुन्हा मिळणार नाहीत म्हणून. हा बाबा, मला वाटतं मला माहिती आई कुठे आहे. कुठे? चला. तुझे मागच्या जन्मातले भोग संपले. आता तुझा नवरा तो छळ करणार नाही, पण त्याकरता तुला खंबीरपणे उभं राहून त्याचा प्रतिकार करावा लागेल. तेव्हा तो ताळ्यावर येईल. स्वामी, स्वामी, तुम्ही माझे आज डोळे उघडले. श्री स्वामी समर्थ. चल. म्हणून सांगतो, मनुष्य जन्म मिळालाय, चांगली कर्म करण्याची संधी मिळाली आहे, त्याचा लाभ घ्या. वाईट कर्म करत राहाल तर पुढचा जन्म नासवालच, पण या जन्मातही सुखाने राहू शकणार नाही. ज्या क्षणी रणजितला याची जाणीव येईल, त्या क्षणी वीणाचा संघर्ष संपेल. मात्र तोपर्यंत तिची स्वप्न पूर्ण होण्यात अडथळा निर्माण होत राहणार. शिवशंकर शंभो. लता, लता, आई, काय काय झालंय? वीणा, वीणा, आज तो दिवस आहे ज्या दिवशी मी या घरात पहिल्यांदा गृहप्रवेश केला. पहिल्यांदा या घराचा उंबरठा ओलांडला तो हा आजचा दिवस. दरवर्षी मी या घराला सजवते, वास्तुपूजा करते, घराला ओवाळते, अगदी लहान सहान गोष्टींचे सुद्धा लाड करते. पण यंदा या घरात मी साधा प्रवेश सुद्धा करू शकत नाही. स्वामी आहेत ना आपल्या पाठीशी.
सगळं ठीक होईल. स्वामी म्हणतात वेळ बदलते, भक्ताचा दिवस येतो आणि तुझ्यासाठी तो दिवस नक्कीच येईल. पण हा आजचा दिवस परत येणार नाही ना ग. आयुष्यभर जपलेला हा दिवस आज वाया जातोय असं वाटतंय का? बळीराम भाऊ, बळीराम भाऊ, मी विहिरीवर पाणी आणायला गेले होते तेव्हा असं ऐकलं की रणजित काका आणि कामिनी काकू घरामध्ये नाहीयेत म्हणून. आतमध्ये कोणीच नाहीये. बाईसाहेब आणि मालक दोघेही बाहेर गेलेत. रवी दादा, संग्राम दादा कोणी आहे का? नाही, ते पण नाहीये. तुमची काही हरकत नसेल तर आम्ही तिघे घरात जाऊ शकतो का? आम्हाला घराची पूजा करायची, घराला नमस्कार करायचा. जाऊ शकतो का बळीराम भाऊ? जा, पण लगेच ते येण्याच्या आधी बाहेर पडा. तुमच्या बाबांचे खूप उपकार आहेत आमच्यावर. आम्हालाही वाईट वाटतं, पण जा तुम्ही आतमध्ये. हे घर, माझं घर पुन्हा मला पाहायला मिळेल असं वाटलंच नव्हतं. जणू कित्येक वर्षांनी आपण आपल्या घरात श्वास घेतो असं वाटतंय. आई बाबा, आपण इथे कायमच तर आलेलो नाहीये. पण आई, तुझ्यासाठी आजचा दिवस अपूर्ण राहू द्यायचा नाही. तुझी इच्छा होती ना हे घर सजवायचं, ओवाळायचं, ती इच्छा तुझी आज पूर्ण होणारच नक्कीच. संग्राम, रवी, अहो कुठे असतील हो मुलं? कधीपासून शोधतोय आपण त्यांना. मला सगळं दुसऱ्या गावात गेली नसतील ना कुठल्या? मला खूप भीती वाटते. मिनी, गावात बरीचशी लोक उशिरा परततात. मध्यधुंद अवस्थेत किंवा तमाशातून परत येताना कोणीतरी त्यांना पाहिलं असेल, सापडतील. कुठल्या अवस्थेत असतील हो मुलं काही कळत नाहीये मला. बघ, कोणाकडून तरी काहीतरी माहिती मिळेल आपल्याला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हे दोघं अचानक परत कसे आले? वीणाला सावध करायला हवं. स्वामींना नैवेद्यासाठी खीर बनवते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री आई नैवेद्यासाठी खीर बनवली आहे. हे घे पाणी. श्री स्वामी समर्थ. स्वामी आज घरात पाऊल टाकलं, इतकं शांतीचं, इतकं आपल्यासारखं वाटलं की पुन्हा या घरातून बाहेर जाऊच नाही. आजवर ही भावना ही आज कधीच वाटली नव्हती. जिथे श्वास घेताना वेदना होत होत्या तिथे आज श्वास घेताना समाधान वाटतंय. स्वामी असं काही चमत्कार किंवा वरदान मिळेल का की आम्ही आलो आहोत आणि आम्हाला पुन्हा एक घर सोडून जावंच लागणार नाही. आम्हाला आमचं घर, हा श्वास, ही ओळख पुन्हा कायमची मिळेल का हो स्वामी? स्वामी तुमच्या उपस्थितीत या घरातून पाठवणे हे माझं स्वप्न अर्धवट तर राहणार नाही ना स्वामी? तुझ्या स्वप्न पूर्तीचा प्रवास खास खळग्यांचा आहे, पण तो थांबणार नाही याची काळजी आम्ही. खूप दिवसांनी आपल्या घरात बसून खीर खातोय आपण. आई मी तुला बोलले होते ना आजचा दिवस अपूर्ण राहू देणार नाही म्हणून. बघ स्वामींनीही आपल्याला साथ दिली. हो विना बाळा, घर घर म्हणजे चार भिंतीचं नसतं,
घर म्हणजे आपली माणसं. थांबा. बर, तर तुम्हाला सौदा मान्य नाहीये. तू फसवलंयस आम्हाला. ती रत्न परत घे आणि तो सौदा रद्द करून टाक. सौदा रद्द होणार नाही. सौदा रद्द होणार नाही. सौदा रद्द होणार नाही. बाळांनो, शेतामध्ये जर बी पेरलं नाही तर निसर्ग ती जागा गवताने भरून टाकतो. याचप्रमाणे जर डोक्यात सकारात्मक विचार नसतील तर ती जागा नकारात्मक विचाराने भरली जाते. तेव्हा कायम सकारात्मक विचार करा. शिव हर शंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो.